ड्रॅगन फ्रूट प्लांटसाठी माती बघा कशी बनवलेली आहे मी बनवलेली आहे बघा। याच्यामध्ये तुम्ही माती आणि थोडीशी रेती घेणं आवश्यक आहे, कारण याला पण जास्त पाणी साचेल अशी माती पाहिजे नसते। आणि त्याच्यासोबत मी थोडंसं कोकोपीट याच्यासाठी टाकलं की माती माझ्याकडे खूप कमी उरलेली होती। आणि बघा सगळं असं मिक्स करते। याच्यामध्ये मी थोडंसं नीमखली आणि थोडंसं टाकते हळद, कारण हळद मी प्रत्येक याच्यात कीटकनाशक म्हणून टाकत असते फंगस दूर होण्यासाठी। बाकी तर मी केमिकलची पावडर नाही टाकत, जास्त वापरतच नाही। आणि हे बघा घरी तयार केलेलंच माझं कंपोस्ट होतं, आता एवढंच उरलेलं होतं, दुसरं तयार होईल तोपर्यंत। त्याच्यापूर्वीची तयारी राहते बागकाम करणाऱ्यांची। बघा आता बकेट आणल्या, त्याला कलर दिला, म्हटलं आता झाडं लावायच्या पहिले हे काम करून घ्यावं। ते स्वच्छ धुवून घेतल्या जेवढ्या निघतील तेवढ्या। आणि झाडं आणून मला 3-4 दिवस झाले होते, पण ते लावण्याचा योग येत नव्हता, कारण त्याच्यासाठी कुंड्या नव्हत्या। आता बघा हे सगळं मिश्रण तयार झालं आणि 3 रंगाचे ड्रॅगन फ्रूट आहे असा फोटो दिसला होता मला, पण ते लागल्यावर समजेल। आणि याचं नंतर रिझल्ट काय येईल तो पण तुम्हाला दाखवते, म्हटलं लावतानासुद्धा दाखवूया। आणि हे झाड 3-4 दिवसापासून आणून पडलेले होते आणि त्याच्यामुळं मी 2 दिवस ते पाण्यात पण ठेवले होते। आणि आता म्हटलं चला लावून घेऊया। हे सगळं मिश्रण रेती, खत आणि माती हे तर 3 वस्तू तुम्हाला लागणारच ड्रॅगन फ्रूटसाठी। आणि त्याच्यामुळं माती आहे ना अशी त्याच्यात पाणी नाही साचायला पाहिजे, पाणी थांबून नाही राहायला पाहिजे, म्हणून मी याला होलसुद्धा खूप छान केले। आणि एखाद्या खिळ्याच्या साह्याने गरम करून त्यानं आपण होल करू शकतो। खालच्या साईडने केलेलं आहे कुंडीला पूर्ण बाजूनं। ही बघा ही कॅरीतली माती बघा किती छान खत तयार झालेलं आहे ना, म्हणजे आपण पानं वगैरे किचन वेस्ट टाकतो ना त्याच्यापासून खूप छान खत तयार होते। बघा हे 3 रंगाचे 3 असे आलेले आहे। आणि आता याचा रिझल्ट कसा मिळेल काय माहीत, आता मी तुम्हाला लावून दाखवते आणि याचा रिझल्ट मिळते का नाही मिळत ते सुद्धा तुमच्यासोबत दाखवणार आहे। कारण आता हे 3 प्लांट आणलेले होते मी, आणि एकमेकाचा दुसऱ्या गोष्टीचा नसेल तर याचा तरी थोडासा हिरस असा आपला चालत असते। म्हणजे तो कसा की कोणाकडे एवढे झाडं आहेत तर आपल्याकडे हे असायला पाहिजे। आपण व्हिडिओ कधीतरी पाहतो आणि आपल्याला वाटते की हे प्लांट आपल्याकडे नाही आहे। बागकामवाल्यांना तर बाकी काही नसलं तरी पण झाडांचं तर हे करणारच आहे ते एकमेकाचं बघून। आणि नंतर मी बघा एकदाच चांगलं पाणी देऊन देते की ते खालून निघालं पाहिजे कुंडीतून एवढं। नंतर मग ह्या झाडाला पाणी खूप कमी लागते, कारण हे कॅक्टसमध्ये मोडते, त्याच्यामुळं ते या झाडांना पाणी कमीच लागत असते। पण एकदा म्हटलं पूर्ण देऊन द्या, कारण माती ओली केलेली नव्हती ना, पूर्ण माती कोरडी होती, त्याच्यामुळं पूर्ण पाणी देऊन देते एकदा। आणि माती बघा खूप कमी भरलेली आहे, कारण मातीची कमतरता होती आता माझ्याकडे। आणि खालून वर नेणं म्हणजे हे सर्व दररोजचं कामं चालू राहते माझे सगळं नेणं। आणि माती पण मी थोडी थोडी करून, बरेच कट्टी माती होती ती एवढी माती मी वर आणू पूर्ण संपली, म्हणजे सांगा किती काम होतं ते माझं। आणि आता बघा सगळे झाडं लावल्यावर आहे ना, याला मी नंतर टाकून देईन माती जेव्हा असेल माझ्याकडे तेव्हा, म्हणून मी म्हटलं किती दिवस थांबायचं, आता बरेच दिवस झाले होते झाड आणून। आता तुम्हाला लावताना दाखवलं आणि काय टाकलं हेही सांगितलं। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि पूर्ण बघा।